आता आणि तिकडे एक नागरिक म्हणून मी तिथे उभा होतो. तिथे बघितलं तर यांची तिथे आतमध्ये जाऊन आरेरावीची त्यांची भाषा चालू होती तिकडे आतमध्ये ते यांच्याशी. त्याच्यानंतर मी त्यांना विचारणा केली की काय झालं ते नक्की काय. तर त्याने आम्हाला सांगितलं की आम्ही FDI वाले आहोत, आम्ही इथे कारवाईसाठी आलो. तर त्याच्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की म्हटलं ठीक आहे तुम्ही कारवाईसाठी आलात, ठीक आहे चांगली गोष्ट आहे, परंतु तुमच्याकडे काय असं ID कार्ड वगैरे का आहे का. तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे ID वगैरे आहे, पण आम्ही तुम्हाला नंतर दाखवू. त्यानंतर जेव्हा हे सगळं प्रकरण पब्लिक तिकडे जमली, त्यानंतर पब्लिक जमल्यानंतर त्यांच्यातले काही जे होते सहकारी ते तिथून पळ काढले त्यांनी. 2 सहकारी ऑटोमध्ये पळाले, एक पुरुष होता तोही तिथून पळाला. त्याच्यानंतर ह्या एक मॅडम भेटल्या, यांनी मीडियाशी पण आरेरावीची भाषा केली आणि तिथे नागरिकांशी आरेरावीची भाषा करत होती. काल 10 जून रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास सागर प्लाझा हॉटेलच्या परिसरामध्ये 3 महिला आणि 1 पुरुष स्वतःला FDAचे अधिकारी आहोत असे सांगून एका दुकानदाराला तुझ्या दुकानामध्ये एक्सपायरीचा माल तू विकत आहेस असे धमकावून त्याच्याकडे त्यांनी 2 लाख रुपयाची डिमांड केली व तो त्यांना 5,000 रुपये देत असताना आम्ही 5,000 रुपये घेणार नाही असे म्हणून त्याच्यासोबत वाद चालू असताना स्थानिक नागरिकांनी ही बाब शांतीनगर पोलिसांना कळवल्यानंतर शांतीनगर पोलिसांचे अधिकारी अंमलदार स्पॉटवर जाऊन त्यांनी त्या ठिकाणी एका महिलेला जागेवर ताब्यात घेतलेला आहे. फिर्यादी आणि महिला यांना पोलिसाला घेऊन आल्यानंतर फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून 3 महिला आणि एका पुरुषाच्या विरुद्ध खंडणी आणि तोतेगिरी याबाबत गुन्हा दाखल झालेला आहे. त्याचबरोबर याच महिलांनी मागील आठवड्यात देखील अशाच प्रकारे एका दुकानदाराकडून 3 लाख रुपयाची मागणी करून त्याच्याकडून 15,000 रुपये खंडणी वसूल केली होती. सदर फिर्यादीने देखील फिर्याद दिल्यावरून या चौघांविरुद्ध आणखी एक खंडणी आणि तोतेगिरीचा गुन्हा दाखल झालेला आहे. सदर महिलेला काल आम्ही ताब्यात घेऊन आज कोर्टामध्ये पोलीस कस्टडीकरिता हजर केलेला आहे. तिची 14 जूनपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे. अधिकचा तपास आमच्याकडील API गायकर हे करत आहे.